आणि चांगलं काय होणार सर? चांगलं हे पण होणार आहे की ह्याच्यातून काही इनोव्हेशन्स होतील. अच्छा. नवीन तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर त्यातून इन्व्हेन्शन्स पण होतील. आता तुम्ही कशा अँगलने बघता हे गरजेचं आहे. राजा हे जे करतो ह्यातला पॉझिटिव्ह अँगल हा सुद्धा आहे की तो आपल्या देशाला सिक्युअर करण्यासाठी करणार आहे. तुम्ही कशा अँगलने बघता हे डिपेंड करतं. पण हे प्रत्येक ठिकाणी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यांनी पण राजाचं पद भोगलंय किंवा भोगतायत इथपासून त्या गोष्टी इथपर्यंत जाणार आहेत की राजाला हे पण रिअलाईज होणार आहे की आता ही सत्ता मला सोडण्याची वेळ आली आहे. अशा पण काही गोष्टी होतील. काही लोकांचं म्हणजे जे साम्राज्य आहे ते डबघाईला पण येणार आहे 2026मध्ये. 2025मध्ये ऑलरेडी सुरुवात झाली आहे. मी सांगितलं होतं भारतासाठी वर्ष खूप चांगलं आहे. त्यानंतर मला असेही काही फोन्स आले लोकांचे की तुम्ही तर सांगितलं होतं 2025 खूप चांगलं आहे, अमेरिकेनं टॅरिफ लावला, आपलं हे कमी होत गेलं. ही सुरुवात आहे की आपण आता सर्वगुण संपन्न होणार आहोत. जे अवलंबून होतो आपण ते त्यांनी स्वतः आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहेत ते. आणि ओव्हरऑल कंट्रीमध्ये म्हणजे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये हे सर्व देश जाणून घेत आहेत की आम्हाला आता अमेरिकेची मक्तेदारी नाही पाहिजे. त्यांचं हे आम्ही आता खपवून नाही घेतल्या जाणार. त्याच्यामुळे ते करतायत ते 100%, 200% काय काय टॅरिफ लावतायत आणि स्लोली प्रत्येक देश स्वयंपूर्ण होईल आणि त्यांचं जे डॉलरवरचं जे त्यांचं साम्राज्य आहे ते स्लोली कमी होत जाणार आहे. अच्छा. तर 2026मध्ये ही सगळ्या सुरुवात होणार आहेत. क्रिकेटमध्ये जरी आपण बोललं विराट कोहली, रोहित शर्मा हे प्लेयर्स इथपासून आता ते सुरुवात करतील. ते काही रिटायरमेंटचं त्यांचे मला नाही वाटत ते घेतील म्हणून, पण त्यांना हे रिअलाईज होईल की आपल्याला सोडायची वेळ येणार आहे आणि आपण आता हे पुढच्या पिढीकडे द्यायचं आहे. तर मे बी नेक्स्ट 1.5 वर्षामध्ये ते रिटायरमेंट घेतील. म्हणजे त्याची तयारी सुरू करतील ते त्या वेनं एक दुसरी टीम तयार करण्याची. ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांनी T20 टेस्ट ह्याच्यातनं रिटायरमेंट घेतलेले आहेत आणि ते आता वन डेसाठी आहेत. तेवढ्या एका फॉर्मॅटसाठी ते राहतील. पण स्लोली आपल्याला कुणाच्या हातात नेतृत्व द्यायचंय ती पिढी ते तयार करतील आता पुढील 1-1.5 वर्ष. आणि 2026साठी लोकांनी म्हणजे वैयक्तिक आयुष्यावर काय काय परिणाम होऊ शकतो? वैयक्तिक आयुष्यावर बघा, राशी वाईज जर बघायला गेलं तर काही एक गुरुचं ट्रान्झिट होईल. शनी तिथेच राहणार आहे. राहू केतू पण म्हणजे अजून वेळ आहे त्याला, पण ऑलमोस्ट त्या वर्षात तरी चेंज नाही आहे. तर तसं बघायला गेलं तर वैयक्तिक आयुष्यावरती लोकांच्या अंतर्दशा आणि त्या कशा बदलतील त्यानुसारच हे होईल काळानुसार. पण मी एक गोष्ट जशी 2025मध्ये सांगितली होती की 2025 वर्ष बघा तुम्ही नोटीस करा खूप फास्ट गेलं. मंगळाचं वर्ष होतं ते, मंगळाचं अधिपत्य होतं आणि मी सांगितलं होतं की जो थांबेल तो थांबूनच जाईल. प्रत्येकासाठी पळण्याचं वर्ष, ते वर्ष पण बघा खूप फास्ट गेलंय. करेक्ट. तर 2026 हे वर्ष जे आहे हे प्लॅनिंगचं वर्ष आहे. प्रत्येकाने काही ना काही प्लॅनिंग करून चालायला पाहिजे.